महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी विमान दुर्घटना होता टळली। दिल्लीहून शिर्डीला येणारं इंडिगोचं विमान भरकटलं। सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग। रडारनुसार सिग्नल गायब झाल्याचं चित्र। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। भोंदू खरातला नाशिकच्या हॉटेलमध्ये भेटले नाही। गर्दीत कोण भेटलं असेल तर मला माहित नाही। तृप्ती देसाईंकडे पुरावे असतील तर दाखवावे। नीलम गोऱ्हेंनी आरोप फेटाळले। नीलम गोऱ्हे खोटं बोलतायत। वेळ आल्यावर साक्षीदार उभे करेन। तृप्ती देसाई आरोपांवर ठाम। मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी भोंदू खरातची भेट घेतल्याचा देसाईंचा दावा। भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना एसआयटी समन्स बजावल्यानंतरही अद्याप चौकशी नाही। दरम्यान चाकणकरांच्या पतीचे रायगडमध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचाही भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप। अत्याचारी खरातच्या ओकस कार्यालयात फॉरेन्सिक टीम आणि एसआयटीकडून पंचनामा। 2 मोबाईल, 4-5 खडे, औषधांची बाटली, रुमालासारखा कापड यासह विविध वस्तू जप्त। शालर थायडी घोटाळ्यात अशोक खरातचा सहभाग असण्याची शक्यता। केसरकर शिक्षण मंत्री असताना खरातने आपल्या भावाला शालर थायडी मिळवून दिला, सूत्रांची माहिती। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणी साताऱ्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर। चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून निर्णय मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। तर तुषार दोषींबाबत प्रतिक्रिया देणं नीलम गोऱ्हेंनी टाळलं। काँग्रेस पक्ष आणि नेते नक्षलवाद्यांसारखे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अनेक नक्षलवादी संघटनेचे लोक दिसले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हल्लाबोल। महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट। पुण्यासह धुळे, वाशिम, सिन्नर, नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा।